हाय नमस्ते, मी हर्षदा. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो किचन डेकोरशी रिलेटेड असणार आहे. किचन मेकओव्हर करायचं आहे, त्यासाठी काही काही बनवत आहे. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल. नसेल बघितलं तर जाऊन बघा, मी लिंक त्याची खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. आजचा जो व्हिडिओ बघाल तर Amazonवरती स्पॅच्युलाशी रिलेटेड भरपूर असे DIY आहेत. पण मला तेच रिपिटेटिव्ह नव्हते पाहिजे. मी खूप सर्च केलं पण नाही मिळाले. म्हटलं काहीतरी वेगळं करूया. सो त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला हा DIY बघायला मिळणार आहे. आणि अजून एक दुसरं की Amazonवरतीच भरपूर सारे असे वॉलशी रिलेटेड DIYs आहेत, किचन डेकोरशी रिलेटेड. सो त्याच्याशी रिलेटेड एक झटपट DIY आहे, तो पण शेअर करणार आहे. चला तर मग व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. ओके, तर सगळ्यात आधी इथे मी स्पॅच्युला यूज करणार आहे. हे मी आता नुकतंच शिफ्टिंग केलं, तेव्हा माझ्याकडे भरपूर जे साठलेले होते ते मी ठेवले. म्हटलं येतील उपयोगाला पुढे काहीतरी DIY वगैरे बनवायला. तर आता इथे हे मी डॅबिंग टूल पण बनवलेलं आहे आणि त्याच्या मदतीने या सगळ्या स्पॅच्युलावरती मी जेसो अप्लाय करून घेणार आहे. जेसो वाळल्यानंतर आपण याच्यावरती कलर करून घ्यायचा आहे. इथे मी मॅट फिनिश कलर करत आहे चॉक पेंट. त्याच्यानंतर इथे मोल्डेड क्ले घेतलेला आहे आणि त्याच्या मदतीने शेप्स देणार आहे. आता इथे मी थोडक्यात म्हणजे वेगवेगळे की आता इथे जसं की मिरचीचा शेप देते मी, तर मिरचीचा शेप देणार आहे. त्याच्यासाठी इथे तार पण घेतलेली आहे. तुम्हाला दिसेल पुढे कसं कसं काय काय करते. आता हे मी जे आहे ते मी तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत ना की कसं करायचं, ते फक्त बघूनच कळू शकतं. सो फक्त ही डोक्यात आयडिया जी आलेली आहे ती मी म्हणजे प्रत्यक्षात उतरवलेली आहे, एवढंच. तर हे असं काही नाही, वेगवेगळ्या जे आपले आता इथे जे आहे ते काय म्हणतो आपण कटरच्या मदतीने त्याला शेप देतील. सो आपल्याला जे मिळेल घरात त्याने आपण शेप देऊ शकतो. आता क्ले जो आहे तो जर आपल्याला वाचवायचा क्ले जो आहे तो वाचवायचा असेल तर कशा पद्धतीने काम करायचं ते इथे तुम्हाला दाखवते. अशा दोन पद्धत दाखवलेल्या आहेत. एक म्हणजे न्यूजपेपर, की न्यूजपेपरचं असं आपल्याला हवा तो शेप, म्हणजे आता काय बनवायचं त्यानुसार तो शेप बनवायचा. सो आता इथे मी बनवते गुलाबजाम. सो गुलाबजाम असतात गोल, तर न्यूजपेपरचा शेप जो आहे ते असं गोल करून घेतलेले आहेत आणि इथे फेविकॉलची मदत पण घेतलेली आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर इथे मोल्डेड क्ले जो आहे तो असा पोळीसारखा लाटून घ्यायचा. बरं, त्याच्यात ते दोन कॉम्पोनंट्स असतात ते एकत्र करून करायचं आहे आपल्याला. ते मी इथे दाखवलेलं नाही आहे. सो ते एकत्र करून मग आपल्याला तो क्ले मिळतो प्रॉपर. तर तो जो आपण ती पोळी जी लाटलेली आहे ती त्याच्या भोवती म्हणजे जे न्यूजपेपरचे गोळे केले होते त्याच्या भोवती अशी गुंडाळून घ्यायचे. न्यूजपेपर जो आहे ना तो फक्त हलका न ठेवता दाबून दाबून घट्ट असा करून घ्यायचा. फेविकॉलचा पण यूज करू शकतो आपण तिथे. सो आता नेक्स्ट इथे मी बनवते लिंबू. तर लिंबूच्या शेपप्रमाणे इथे मी न्यूजपेपरचा जो शेप आहे तो बनवून घेते. म्हणजे मला आठवतं आहे की शाळेमध्ये हस्तकला हा सब्जेक्ट असायचा ना, ज्यात फळं वगैरे करायला लावायचे. इथे पण मी परत एकदा ती पोळी लाटून घेतली आणि त्या जो न्यूजपेपर आहे त्याच्या भोवती मी पूर्ण ती अशी गुंडाळून घेतलेली आहे. गुंडाळून झाल्यानंतर ना फक्त असं हातामध्ये एकदा रोल करून घ्यायचा, जोपर्यंत आपल्याला हवा आहे तो शेप मिळत नाही तोपर्यंत. आणि हलक्या हलक्या हाताने, खूप दाबायचं नाही, नाही तर पेपरमुळे आतला जो पेपर आहे त्याच्यामुळे ते फाटू शकतं वरचा जो क्ले आहे, कारण तो पातळ लेअर असतो ना म्हणून. सो आता इथे मी लिंबाचा जो शेप आहे तो मला कसा काय त्याच्या पद्धतीने मी तो करून घेतलेला आहे. आता इथे छोटूसा क्ले घेतलेला आहे आणि त्याची पातळ अशी पोळी लाटलेली आहे. आणि आता इथे मी कंगव्याचा यूज करते. तो कशासाठी, तर इथे मी बनवते चिप्स, जे आपले वेफर्स असतात ते. तर तुम्हाला इथे प्रश्न पडेल की हे नक्की काय बनवते, तर तुम्हाला कळेल पुढे आणि थंबनेलवरून पण समजलंच असेल. सो आता इथे आपण हा असा वेफर्सचा म्हणजे जो आहे शेप असतो तर तो कसा देणार, तर ते असं आपल्याला हव्या त्या पद्धतीनं तो तसाच ठेवून द्यायचा क्ले, म्हणजे जे आपण बनवलं ते, तर ते शेप घेतो बरोबर आणि मग होतं ते. सो आता इथे मी अगेन दुसरी पद्धत एक सांगते की न्यूजपेपर नसेल वापरायचा तुम्हाला तर ॲल्युमिनियम फॉईल पण वापरू शकतो. ती जास्ती चांगला शेप पकडते, म्हणजे जसं आपण देऊ तसा. सो आता इथे मी बनवते कारलं. तर कारल्यासाठी मी इथे छोटं कारलं असणार आहे ना, अगदीच मोठं नसणार आहे, तर तिथे मी शेप देऊन घेतला आहे. आणि ही जी तार आहे ती मी त्याच्यामध्ये घुसवून घेतलेली आहे, म्हणजे कारल्याचा जो देठ तयार होईल इथे. आता त्याच्यानंतर त्याच्यावरती मी मास्किंग टेप जो आहे तो लावून घेते पूर्ण सगळीकडे. आणि जी तार बसवलेली आहे त्याला पण हा मास्किंग टेप लावून घ्यायचा आहे. याचं कारण असं की याच्यावरती क्ले जो आहे तो लगेच पूर्ण बसू शकतो. आता याला सगळ्याला फेविकॉल लावून घेणार आहे आणि मग त्याच्यावरती जो आपला क्ले आहे तर तो लावणार आहे. पण क्ले लावताना
पातळ पोळी लाटायची आणि त्याचं असं पार्ट करून घेतलेलं आहे. आता फेविकॉल लावला आहे आणि मग ती पोळी जी आहे तर ती अशी फिरवून फिरवून लावून घेतलेली आहे, म्हणजे अगेन क्ले आपल्याला कमी लागतो. सो इथे तुम्ही बघताय तीच प्रोसेस मी रिपीट करते आहे, त्याच्यामुळे दाखवत नाही बसत. आणि आता इथे मी कारलं जे आहे तर ते कसं असतं बाबा, तर त्यानुसार मी इथे त्याचं बारीक बारीक छोटे छोटे जे शेप आहेत ते करून घेते. आणि काही नाही, त्याला नंतर असे इथे जे दिसत आहेत असे थेंबासारखे क्लेला शेप दिलेला आहे आणि ते लावून घेतलेलं आहे आणि छोटे छोटे गोळे करून ते पण लावलेले आहेत. हे तुम्हाला पुढे कळेल. इथे पान बनवून घेतलेलं आहे आणि एक छोटंसं फूल बनवलेलं आहे. तर त्याच्यानंतर पुढे जे आहे त्याला कलर करायला घेतलेला आहे. तर तुम्हाला इथे दिसत असेल की कसं बनवलेलं आहे कारलं. तर प्रत्येक कॉम्पोनंटला म्हणजे प्रत्येक जे बनवलेलं आहे त्याला सगळ्याला मी कलर केलेला आहे. मी तुम्हाला दाखवत नाही बसली आहे, कारण दाखवत बसले तर मग व्हिडिओ मोठा होणार. सो इथे सगळ्याला कलर करून घेतलेला आहे. आणि आता हे जे स्पॅच्युला आहेत आपले कलर करून झालेले, तर त्याला हॉट ग्लू गनच्या मदतीने हे सगळे जे शेप्स बनवलेले होते, गुलाबजाम म्हणा, कारलं म्हणा, चिली म्हणजे मिरची, असे हे सगळे जे आहेत ते स्टिक करून घेतलेले आहेत. जर आत्तापर्यंत व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप मेहनत लागते या सगळ्याच्या मागे. आणि लवकरच आपला किचन मेकओव्हरशी रिलेटेड व्हिडिओ पण येणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या पटकन. आता सगळं झाल्यानंतर इथे वॉर्निश अप्लाय करून घेणार आहे. ॲक्च्युली इथे मी सगळं सेपरेट वॉर्निश करायला पाहिजे होतं, पण एकत्रच केलेलं आहे. आता त्यानंतर ह्या ज्या आपल्या प्रत्येक चवी आहेत, म्हणजे जिथे गुलाबजाम आहे तिथे मी स्वीट लिहिलेलं आहे, जिथे लिंबू आहे तिथे मी सॉर लिहिलेलं आहे. अशा प्रत्येक वेगवेगळ्या चवींची नावं लिहिलेली आहेत आणि थोडीशी कमतरता वाटली म्हणून असे डॉट्स दिलेत. सो इथे आपला DIY रेडी झालेला आहे. पुढच्या DIY साठी मी इथे बाहेर येऊन बसलेली आहे थोडी, कारण मला तिथे बसून बसून बोर झालं होतं आणि म्हटलं जरा TV पण बघता येईल. पण मी काय मॅचमध्ये एवढी इंटरेस्टेड नाही आहे, पण तरी म्हटलं चला जाऊ दे, आपलं काम होतं आहे साईड बाय साईड काहीतरी विरंगुळा. पण म्हणजे मला हे काम करताना जरा चांगलं वाटतं, पण येऊन बसले बाहेर. तर इथे तुम्ही बघताय तर असे मी पुठ्ठ्याचे वगैरे सगळे कट करून घेऊन वेगवेगळे असे शेप्स बनवलेले आहेत. आणि इथे मी ड्रॉ करत होते ते शेप्स. तर माझ्या डोक्यात एक आयडिया आली की ह्याला मी पेंट करणार, म्हणजे ड्रॉ करणार, पेंट करणार, मग त्याला खूप टाईम जाणार. त्यापेक्षा म्हटलं झटपट असं DIY होईल. सो मी झेरॉक्स काढायला गेले, म्हणजे जे मला हवं होतं, मी जे ड्रॉ केलं होतं त्याचे झेरॉक्स काढायला गेले मी शॉपमध्ये, स्टेशनरी शॉपमध्ये. घरी आले, पटापट ते जे आहे ते कट करून घेतलेला आहे मस्त शेपमध्ये त्या आहे त्या. आणि तो जो शेप कट केलेला आहे तो पुठ्ठ्यावरती ड्रॉ करून घेतलेला आहे आणि ड्रॉ करून झाल्यावर पुठ्ठा कट केलेला आहे. सो इथे हे शेप कट करून झाले आणि पुठ्ठा पण, म्हणजे जो पुठ्ठा होता तोही कट करून झालेला आहे. काही नाही, सिम्पल. आता फक्त फेविकॉल घ्यायचा, त्याच्यावर अप्लाय करणार आहे आणि हे जे पिक्चर्स कट म्हणजे झेरॉक्स केले होते ते त्याच्यावर स्टिक करणार आहे. दुसरी एक पद्धत, फेविकॉलमध्ये पाणी मिक्स करायचं आणि मग ते लावायचं. अशा पद्धतीने पण तुम्ही लावू शकता, इव्हन बसतं जे पिक्चर आहे ते. सो ते पण इथे मी बसवून घेतलेलं आहे आणि हा पण DIY रेडी झालेला आहे. आजचे DIY आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन विडिओ मी घेऊन येत राहीन तुमच्यासाठी. आपल्या या चॅनलवरती व्लॉग्स, DIY, मेकअपशी रिलेटेड किंवा असे वेगवेगळे जरा हटके विषय असतात. हटके नाही म्हणू शकत, डे टू डे लाईफशी रिलेटेड व्हिडिओज असतात. सो तुम्हाला जर इंटरेस्ट असेल त्यात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका पुढच्या छान नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा. धन्यवाद.